नांदेड़ जिले के मुदखेड़ तालुके में वाक़ बारड़ तहसील में एक शख्स के बहिमाना कत्ल की सनसनीखेज वारदात अंजाम दी गई है। पुलिस ने इस मामले में मुकदमा दर्ज कर लिया और मुलजिमीन की भी तलाश शुरू कर दी है। पुलिस जराये से मिलने वाली तफसीलात के मुताबिक 3 मुलजिमीन ने देवीदास पवार नामी 22 साल शख्स का पिस्तौल से गोली मार कर कत्ल किया है। बताया जा रहा है कि इस वारदात में मुलविस मुलजिमीन पर पहले भी मुख्तलिफ मुकदमा दर्ज है और वो कोविड की वजह से इन्हें जेल से रिहा किया गया था और पुलिस की उन पर मुसलसल निगरानी भी जारी थी। लेकिन ऐसे में इन लोगों ने अपनी रिहाई का गलत फायदा उठाकर कत्ल की संगीन वारदात अंजाम दी है। मुलजिमीन के फरार होने से पूरे इलाके में खौफ और दहशत का माहौल है। दिन दिवाले इस तरह से कत्ल की वारदात अंजाम देने से लोग अपनी जान की हिफाजत को लेकर फिक्रमंद हो गए हैं। मुलजिमीन के पास पिस्तौल कहां से आई और इस पूरी वारदात के अंजाम देने में कौन कौन लोग मुलविस है और किस मकसद के तहत ये वारदात अंजाम दी गई, इन तमाम सवालों के पुलिस जवाब तलाश करने में लगी हुई है। वारदात का पता चलने पर इलाके के DYSP विजय कबाड़े ने जाए वारदात का दौरा किया। तफ्तीश के लिए पुलिस एहलकारों की एक टीम तैनात की है। पोलीस स्टेशन बारड या ठिकाणी एक 32 वर्षीय इसम देवीदास पवार यांचा आज 3 आरोपींनी पिस्तुलानी गोळी झाडून मर्डर केलेला आहे। या संदर्भात पोलीस स्टेशन बारड येथे गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि पुढील तपास आरोपी नाही असा काही प्रकार नाही। रेग्युलरली गुन्हेगारांवर स्ट्रॉंग प्रतिबंधक कारवाया केल्या जात आहेत। गुन्हेगार जे बाहेर आलेले आहेत पॅरोलवर म्हणा किंवा बेलवर त्यांच्यावर रेग्युलरली त्यांची चेकिंग आणि रेग्युलरली त्यांना पोलीस स्टेशनला हजेरी ही रेग्युलरली लावली जात आहे आणि पेट्रोलिंग सुद्धा एक्सटेंडेड पेट्रोलिंग सध्या कोरोनाच्या काळात पोलिसांची आहे। ज्या पद्धतीने गावात येऊन एखाद्या व्यक्तीवर गोळी घडल्या जाते आणि नंतर त्याचं अपहरण केलं जाते, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे घडत आहेत याविषयी स्पेशली या प्रकरणात पाहिलं तर या प्रकरणात वैयक्तिक कारण दिसून येतं। दोघांच्या देण्या घेण्याचा वाद होता, अगोदरपासूनचे यांचे संबंध होते मयत आणि आरोपी। प्राथमिकतः असं सत्य समोर येत आहे, बाकी पुढील तपासामध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील। कोण आहे संशयित? संशयित आहेत आरोपी, मला त्यांचं नाव निश्चित म्हणजे लगेचच सांगता येणार नाही, बट पोलिसांचा शोध सुरू आहे। सर त्याच्यावर अगोदरचे गुन्हे वगैरे आहेत? त्यातला एक आरोपी आहे रेकॉर्डवर, त्याच्यावर विरोधात गुन्हे आहेत। सर कोविड-19च्या काळामध्ये व्हॉइस वर्कच्या अगेन्स्ट जे काही क्रिमिनल आहेत ते त्यांना थोडंसं वर्चस्व करत आहे तालुक्यामध्ये, यावर पोलिसांचं जे काही नाके दाबण्याचं ते काम करण्याचं नाही सुरू आहे। या काळात आरोपी जे बेलवर आहेत त्यांच्यावर वचक निर्माण करण्यासाठी, त्यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी पोलिसांची विशेष मोहीम सुद्धा सुरू आहे आणि ती सक्सेसफुली आपल्याकडे चालते आहे।